ब्लाउजची मागची बाजू जर सुंदर आणि अधिक आकर्षक असेल तरच तो ब्लाउज अगदी उठून दिसतो। ब्लाउजचा बॅक चांगला दिसावा यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे गळे किंवा लटकन लावून अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज शिवून घेतो। ब्लाउजला लावा 8 प्रकारच्या सुंदर बॅक नॉट पॅटर्न ब्लाउज डिझाईन्स लुक तुमचा बदलेल। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ब्लाउजच्या मागच्या भागाला अजून छान गेटअप येण्यासाठी तुम्ही मागच्या बाजूने वेगवेगळ्या पॅटर्नचे नॉट शिवू शकता। ब्लाउजच्या मागच्या बाजूने तुम्ही अशा प्रकारचे नॉट लावू शकता। तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजच्या मागच्या बाजूला लटकन लावण्याऐवजी सुंदरशी नॉट शिवून घेऊ शकता। या नॉटमुळे तुमच्या ब्लाउजला एक वेगळाच लुक मिळेल। काही जणींना ब्लाउजच्या मागच्या बाजूला नॉट नको असते, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे साडीचा काठ आडवा लावून तुमच्या ब्लाउजला अधिक आकर्षक व नवा लुक देऊ शकता। तुम्ही अशा प्रकारे डीप यू नेकचा ब्लाउज शिवून त्याच्या खालच्या बाजूला अशी एखादी नॉट शिवून ब्लाउजला फॅन्सी लुक देऊ शकता। यू आकाराप्रमाणेच तुम्ही डीप व्ही नेक ब्लाउज शिवून खाली अशा प्रकारे नॉट लावू शकता। तुम्ही अशा प्रकारे ब्लाउजला कॉन्ट्रास्ट रंग असणाऱ्या किंवा साडीच्या रंगाला मॅचिंग असणारी अशी एखादी नॉट देखील शिवून ब्लाउजला हटके लुक देऊ शकता। जर तुम्हाला ब्लाउजचा मागचा गळा फार डीप नको असल्यास अशा प्रकारे पॅक नेक गळा शिवून त्याला त्रिकोणी कट देऊन खालच्या बाजूने एक सुंदरशी नाजूक नॉट शिवू शकता। साडीचा काठ वापरून देखील तुम्ही मागच्या बाजूच्या नॉटला अधिक जास्त सुंदर लुक देऊ शकता। पार्टीवेअर साडीवरील ब्लाउजच्या मागच्या बाजूला थोडा आकाराने मोठा असणारा असा बो शिवू शकता। यामुळे तुमच्या ब्लाउजला पार्टीवेअर लुक मिळेल। ब्लाउजला अधिक बोल्ड आणि क्लासी लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे डीप नेक ब्लाउज शिवून खालच्या बाजूने नॉट लावून तो अधिक आकर्षक आणि सुंदर करू शकता। तुम्ही ब्लाउजला अशा वेगवेगळ्या पॅटर्नच्या नॉट लावून तुमच्या नेहमीच्या साध्या ब्लाउजला देखील नवीन ट्रेंडी लुक देऊ शकता। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील नॉट पॅटर्न ब्लाउज डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।